आजचे काँग्रेस पक्षाचे प्रांताध्यक्ष माननीय हर्षवर्धन सपकाळ यांची नुकतीच नियुक्ती झाली प्रदेशाध्यक्षपदी, तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे. त्याच्यानंतर जिल्हे दौरे जेव्हा सुरू करायचे तर तेव्हा त्यांनी असं ठरवलं की आपल्याला कोकणापासून सुरुवात करायची. ज्या जिल्ह्यामध्ये आम्हाला पक्ष संघटनेमध्ये अडचणी आहेत त्या जिल्ह्यांमधनं सुरुवात करायची आणि त्या उद्देशाने 15 तारखेला ते आपल्या जिल्ह्यामध्ये येत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 16 तारखेला ते रत्नागिरीला थांबणार आहे. दौऱ्याचा उद्देश हाच की कार्यकर्ते जे आहेत, नेते मंडळी जे आहेत, आमचे स्थानिक सगळे यांच्याशी चर्चा करणं, त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतलं, काय करता येईल पुढच्या काळासाठी हा विचारविनिमय करणं. 15 तारखेच्या कार्यक्रमाची पूर्वतयारी म्हणून या सर्व नेते मंडळींशी चर्चा करण्याच्या उद्देशानं आज आम्ही इथं आलो. सगळेजण याची चर्चा झाली आणि 15चा प्रोग्राम हा नक्की झालेला आहे. 15 तारखेला मिनिट टू मिनिट प्रोग्राम जो आहे ते आमचे जिल्हाध्यक्ष सैनाजी, वकील साहेब, हे जयता मुखर्जी, हे सगळे आपल्याला मिनिट टू मिनिट प्रोग्राम तयार करून देतील. कशा प्रकारचा दौरा राहणार आहे, काय अपेक्षित आहे? दौरा अपेक्षित म्हटल्यापेक्षा कार्यकर्त्यांशी चर्चा करणं, त्यांच्या भावना जाणून घेणं आणि पुढच्या दृष्टीने काय करायला पाहिजे याच्या संदर्भात आढावा घेणं, चर्चा करणं, हाच दौऱ्याचा उद्देश. नाही, आतापर्यंत ज्या प्रेस झाल्या त्या संघटना बांधणीचाच विषय आला, आता स्वतःच विषय आला, पण संघटना बांधणी होत असलेली दिसत नाहीये. फक्त चर्चा होते, पुढे त्याचं फॉलोअप काय होत नाहीये. मागचं काय झालं याच्यावर मी काही बोलणं बरोबर ठरणार नाही, पण याच्या पुढच्या काळामध्ये प्रयत्न तर आमचा आहेच आणि राजकीय पक्ष म्हणून तो प्रयत्न तर असलाच पाहिजे. नाही, वरिष्ठ नेते आता फॉर एक्झाम्पल तुम्ही आला, त्याच्यावर नेते येऊन गेले, ही चर्चा झाली, पण संघटना बांधणी ही महत्वाची घटक आहे, तो लक्ष होत नाही. होईल पुढच्या काळामध्ये, तुम्हाला फरक दिसतो. सिंधुदुर्ग जिल्ह्यात याआधी समीर वंजारी यांची जिल्हाध्यक्षपदी निवड झाली, नंतर तातडीने लगेच ती रद्द करण्यात आली. आजही ते तुमच्यासोबत दिसत नाही. ज्यावेळी ह्या अशा तुमच्या प्रेस होतात ते कधीच नसतात. काय अंतर्गत वादही या निमित्ताने समोर येताना दिसत आहेत, काय सांग? आता प्रदेश काँग्रेसमध्ये या अध्यक्ष साहेबांनी चार्ज घ्यायच्या आधीची मला वाटतं ती घटना आहे. तर त्या नियुक्तीला काही स्थगिती मागच्या प्रांताध्यक्षांनीच दिलेली आहे. आता त्या वादामध्ये जात नसल्यापेक्षा मी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला इथे येण्यापूर्वी. पण त्या कार्यक्रमामध्ये जो कार्यक्रम प्रांताध्यक्षाचा आहे त्याच्यामध्ये ती निश्चित झाली. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या पक्षामध्ये म्हणजे भाजपमध्ये मोठं आवक पाहायला मिळते आहे, पण त्यावेळी ते प्रवेश होताना प्रत्येक वेळी एक वाक्य सांगितलं जातं, त्यांच्या तोंडून समोर येत आहे, जर आमच्यामध्ये आला तरच निधी मिळेल, अन्यथा निधी मिळणार नाही. याकडे कसं पाहतो? मंत्री पदावर काम करत असताना एक शपथ घ्यावी लागते आणि अपेक्षा अशी असते की मंत्रिपदावर काम करणाऱ्या व्यक्तीने पक्षाची अंगावर जी पांघरलेली झूल आहे ती बाजूला ठेवून जनतेचं काम केलं पाहिजे. काँग्रेसमध्ये काही आमचे नेते मंडळी असतील, शेवटी जनताच आहे आणि सरकारने जनतेसाठी काम करणं अपेक्षित आहे. ते जर तसं वागत असतील तर ते निश्चितच दिशेधारी आहे, चुकीचं आहे. सर, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हाही पक्ष आहे आणि या पक्षातून सर्वात जास्त कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, भाजपच्या नाहीतर शिंदे शिवसेनेच्या वाटेवरती पाहायला मिळत आहेत. काय सांगा? तर त्यांच्या पक्षाच्या बाबतीत मी बोलणं बरोबर नाही. त्यांचा पक्षाचा आम्ही आघाडीमध्ये आहोत, त्यांचा पक्ष वेगळा, आमचा पक्ष वेगळा. मी त्या पक्षाच्या बाबतीत काय सांग? नितेश राणेंनी वैभववाडीमध्ये पक्षप्रवेश घेतला, त्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की सिंधुदुर्गातून अजून आमच्यामध्ये पक्षप्रवेश होण्याची शक्यता आहे, काही नेते आमच्या संपर्कात आहेत, आम्ही टोकन देऊन ठेवली आहे. त्यांनाच विचारलं पाहिजे याचा अर्थ. कोण कोण येणार आहेत, कोणाकोणाला दिलं, त्यांची पद्धत. आपल्या पक्षामध्येही नाराजीचा स्वर पाहायला मिळतोय, काय? नाही, आमच्या पक्षामध्ये ठीक आहे, पक्ष म्हटल्यानंतर नाराजी ही घरातही असते, पण आमच्या पक्षामध्ये त्या प्रमाणात नाराजी नाहीये आणि जी काय असेल तर आम्ही समजून सांगू. आमच्या पक्षातून आउटगोईंग राहणार. जिल्हाध्यक्ष साहेब समोर आहेत. मागच्याच एका महिन्यामध्ये तुमचे 2 नगरसेवक
ज्यांनी 6.25 वर्षाचा कार्यकाल नगराध्यक्ष पदाचा भोगला आणि अचानक त्यानंतर ते भाजपच्या वाटेवरती दिसले. काय नक्की पक्षांतर्गत कुरबुडी कशामुळे त्यांना त्या जावं असं वाटलं की अजून काही तुमच्यासमोर काही आहे? आता काही पक्षांतर जे होतात ते काही वैयक्तिक अडचणी त्यांच्या असू शकतात. काही राज्यामध्ये आपण पाहतो की थोडंसं दडपशाहीचं वातावरण असतं, तेही कारण असतात. काही थोडा स्वार्थही असतो. आणि जे गेले ते गेले, त्यांच्या बाबतीत काय बोलायचं? सर, माझा शेवटचा प्रश्न घेतो. माझा पुन्हा एकदा धंगेकर भाजपच्या वाटेवरती असल्याची चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू झालेली आहे. खरंच धंगेकर भाजपच्या वाटेवरती आहेत का? रवींद्र धंगेकर तुम्ही पुण्याचे म्हणतात ना? हा. ते शिंदे सेनेत गेले. गेले. ठीक. कसं शिंदे शिवसेनेत गेले? एवढं निवडून तुम्ही आणलात, आता ते शिंदे शिवसेनेत आहेत. ठीक आहे. आणि त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला होता. आमचे प्रांताध्यक्ष स्वतः त्यांच्याशी बोलले होते. त्यांना विनंती केली, काही अडचणी त्यांच्या असू शकतील. होय.